मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी नुकतीच संपन्न झाली असून आदिवासी बांधवांचा होळी उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव असतो। या उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अमरावती, जिल्हाधिकारी तसेच आदिवासी विकास विभाग धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे मेळघाट रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या रंगोत्सवाला मेळघाटातील आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शासनाच्या विविध विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते। 50 ते 60 स्टॉल लावण्यात आले होते। या स्टॉल मार्फत आदिवासी बांधवांना विविध विभागामार्फत योजनांची माहिती देण्यात आली, तसेच ऑनलाईन कामे सुद्धा करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा तसेच प्रियंवदा म्हाळदलकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे, तहसीलदार जीवन मोरणकर, चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संचिता मोहपात्रा यांनी आदिवासी बांधवांशी आदिवासी बोली भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला। दाईचो माईचो सभिको राम राम या शब्दाने संचिता मोहपात्रा यांनी सुरुवात केली। मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी आदिवासी बोली भाषेत संवाद साधणे म्हणजेच आपुलकीच्या भावनेतून संवाद साधल्याने आदिवासी बांधवांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मेळघाटातील आदिवासी बांधवांना पुढच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच हा रंगोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सगळ्यात मोठा सण हा होळी आहे। हा होळी उत्सव व्यापक प्रमाणात साजरा करता यावा यासह या उत्सवामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा आदिवासी बांधवांना मिळावा, त्यामुळे या ठिकाणी सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। आधार कार्ड पासून आयुष्यमान भारत कार्ड, आरोग्याची तपासणी असे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते। या सगळ्या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा यासह हा रंगोत्सव पुढील वर्षी व्यापक स्वरूपात साजरा करू असेही त्या म्हणाल्या। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।